नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. गोकुळ दूध संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या जिल्हा कार्यालयात ठरावधारकांची बैठक झाली. या बैठकीला गोकुळ दूध संघाचे संबंधित ठरावधारक, दूध संस्थाधारक, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला उद्देशून बोलताना खासदार धनंजय महाडिक यांचा सूर पाहता त्यांनी गोकुळसाठी आता काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या विरुद्ध शड्डू ठोकल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या भाषणाचा आवेश आणि गर्भित इशारा लक्षात घेता महाडिक यांनी काँग्रेस, विशेषतः आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात गोकुळ युद्धाचा एक प्रकारे शंखनाद केला. गोकुळ दूध संघाची निवडणूक ही ठरावाभोवती फिरते. त्या अनुषंगाने बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी ठामपणे सांगितले की कोणत्याही परिस्थितीत दूध संस्थांचे ठराव आपल्याकडे आले पाहिजे. हे ठराव आणण्यासाठी वेळप्रसंगी साम दाम दंडभेद या नीतीचा वापर करावा लागला तरी हरकत नाही. गोकुळ दूध संघाची लढाई महायुती म्हणूनच लढावयाची आहे, यावरही त्यांनी जोर दिला. त्यासाठी सर्व बाजूंनी तयारी केली असल्याचंही खासदार महाडिक यांनी सांगितलं. विरोधी पक्षाचा एकही संचालक विजयी होणार नाही असंही त्यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितलं. याचाच अर्थ भाषणातून खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांना, विशेषतः सतेज पाटील यांना गर्भित इशाराच दिला आहे. गतवेळेच्या 2021 मधील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महाडिक गटाचा पराभव झाला होता. यावेळी महाडिक विरोधी गटाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षात महाडिक गटाला गोकुळमध्ये वागणूक मिळाली, त्याचा वचपा महाडिक गट काढणार यावरून स्पष्ट होते. त्याचबरोबर मागील पराभवाचा बदला घेण्याचा चंगही त्यांनी बांधलेला दिसतो. या बैठकीत खासदार धनंजय महाडिक आणि गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक यांनी आपल्या भाषणात ठराव एकत्रित करण्यावरच जोर दिला. सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी ज्याप्रमाणे तुम्ही एक मतासाठी प्रयत्न करता, त्याच पद्धतीने गोकुळच्या ठरावासाठी प्रयत्न करा. जास्तीत जास्त ठराव आपल्याकडे कसे येतील यासाठी प्रयत्न करा, असं आव्हान देखील शोमिका महाडिक यांनी केलं. गोकुळसाठी 3647 संस्थांचे ठराव होते, तर आता नव्याने झालेले 1823 असे एकूण 5470 संस्था मतदानासाठी पात्र असणार आहेत. त्यामुळं विजयासाठी किमान 2800 ठरावांची गरज लागणार आहे. सद्यस्थितीत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी 2000हून अधिक ठराव त्यांच्याकडे असल्याचा दावा केलाय. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील गोकुळच्या विजयासाठी आवश्यक असणारे ठराव आमच्याकडे असल्याचा दावा केलाय. शिवसेनेचा विचार केला तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, त्याचबरोबर नुकतेच शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेले विश्वास पाटील यांच्याकडे लक्षणीय अशी ठरावांची संख्या आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला ठरावासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळेच महाडिक यांनी जास्तीत जास्त ठराव आपल्याकडे यावेत यासाठी आजच्या बैठकीत भर दिल्याचंही दिसून आलं. याशिवाय महायुती म्हणूनच गोकुळची लढाई लढण्याचं महाडिक यांनी जाहीर केलं असलं तरी महायुती अंतर्गत विविध नेत्यांच्या मध्ये सुप्त संघर्ष आहे. नुकताच जिल्हा परिषदेवेळी हा संघर्ष दिसून आला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या डावपेचामुळे जनसुराज्य पक्षाला फटका बसला, असा आरोपही आमदार विनय कोरे यांनी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत केला आहे. त्यामुळं आजच्या भाजपच्या बैठकीतून हे देखील स्पष्ट होते की आगामी गोकुळच्या लढतीसाठी मंत्री मुश्रीफांच्या भूमिकेकडे महायुतीचे देखील लक्ष राहणार आहे. अलीकडे जिल्ह्यातील राजकारणाची सर्व निर्णयाची सूत्रे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून हलवली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्य प्रवाहात सामील व्हा असा इशारा महायुतीतील सर्वच नेत्यांना दिला असल्याचंही स्पष्ट होतं. त्यामुळं ठरावांची संख्या जास्त असणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ यांची गोकुळसाठी आता खरी कसोटी लागणार असल्याचं मात्र निश्चित आहे. धन्यवाद.